नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जर आपण FIDIची जर ॲक्टिव्हिटी बघितलं, FIने काय केलं आहे काल जवळजवळ 3,000 करोडची काय केली आहे, सेलिंग केली आहे. राईट, जवळजवळ 3,000 करोडची सेलिंग बघा मग. आणि DIने काय केलं, ॲप्रॉक्सिमेटली जवळजवळ 3,000 करोडची बाईंग केली. राईट, म्हणजे दोघांचा जो व्ह्यू आहे तो पूर्णतः मॅन्युप्युलेटिव्ह. राईट, ज्यावेळेस असं होतं मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग डीप येतो. राईट, डीप तर येऊच राहिला. तुम्हाला प्रत्येक रील्समध्ये प्रत्येक शॉर्टमध्ये सांगतोय की मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग डीप येतो, ॲव्हरेजिंग होते मार्केटमध्ये. ॲव्हरेजिंग झाल्यानंतर व्यवस्थित मार्केट अप साईडला मुवमेंट करण्याचा प्रयत्न करतो. राईट, पण अजून मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग झाली नाही. जर बँक निफ्टी बघितलं तर बँक निफ्टीमध्ये अजून 500-600 पॉईंटची ॲव्हरेजिंग बाकी आहे. ज्यावेळेस ती ॲव्हरेजिंग कंप्लीट होईल, कंप्लीट झाल्यानंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. राईट, आता हे झालं आपलं डेलीचं. जर आपण मंथली बघितलं तर मंथली काय दिसतं ते बघूया. जवळजवळ जे FI आहे, FIने काय केलं आहे, जवळजवळ 7,800 CRची काय केली आहे, सेलिंग केली. आणि DIने काय केलं, 24,000 करोडची बाईंग केली. म्हणजे DI कुठेतरी मार्केटला तारू राहिलं आणि FI काय करू राहिलं, मार्केटमधून एक्झिट मारण्याचा प्रयत्न करते. तर इयरली बघितलं तुम्ही तर इयरली बघा, इयरलीसुद्धा तेच आहे. पूर्णतः DIवरती मार्केट चालू आहे. FI पूर्ण पैसा त्यांचा काढून घेते, कारण मार्केटमध्ये कुठेतरी अनसर्टनिटी चालू आहे सध्या. राईट, आता हे झालं आपलं FIDIची ॲक्टिव्हिटी. पण जर आपण आता ग्लोबल मार्केट बघितलं त्यामध्ये काय दिसतं ते. जर ग्लोबल मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये परत एकदा स्ट्रॉंग अनसर्टनिटी. आज परत एकदा इंडियन मार्केट तुम्हाला स्ट्रॉंग गॅप डाऊन ओपन होताना दिसेल. राईट, असा माझा व्ह्यू, कारण FIचा डाटा पण तोच आहे. गिफ्ट निफ्टी पण डाऊन आहे. सो एकदम स्ट्रॉंग गॅप डाऊन होताना दिसेल. डाऊ जोन्ससुद्धा कुठेतरी कन्सोलिडेट करतं आहे. S&P 500सुद्धा कन्सोलिडेट करतं आहे. राईट, म्हणजे स्ट्रॉंग गॅप डाऊन मुवमेंट आहे. राईट, नॅसडॅकमध्ये सुद्धा गॅप डाऊन मुवमेंट आहे. जर तुम्ही थोडेसे खाली आले तर तुम्हाला अजून परफेक्टली दिसेल. युरोपियन मार्केट पूर्ण डाऊन आहे. राईट, डॅक्स पूर्ण डाऊन आहे. निकाई जर बघितलं तर काय बोलतो तुम्ही निकाईमध्ये. राईट, तर त्याच पद्धतीनं निकाईसुद्धा बिहेव करते. निकाईमध्ये मी तेच सांगितलं होतं, प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलं आहे की निकाईमध्ये एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग झालेली नाही, तर निकाई एकदम स्ट्रॉंग खाली पडते. 66,000चं एक रिजेक्शन आहे, तिथून एकदम परत खाली आहे. तर एक्झॅक्ट तेच झालं. 66,000चं रिजेक्शन घेतलं. 66,000च्या रिजेक्शननंतर परत एकदा मार्केट जवळजवळ 3% परत डाऊन होणार. स्ट्रेट टाईम सगळं इन डिटेलमध्ये सगळं डाऊन आहे. राईट, सो आज इंडियन मार्केटसुद्धा एकदम स्ट्रॉंग गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. थँक्यू सो मच.